लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या येणाऱ्या भागात कला आणि अद्वैतवर एक भयानक संकट येणार आहे। आता हे संकट कुणामुळे आले आणि कशामुळे आले हे बघण्यासाठी आजचा भाग पूर्ण बघा। तर आजच्या भागाच्या सुरुवातीला आपण बघतो की अद्वैतला कलाला थँक्यू म्हणायचं असतं, पण त्याला ते थँक्यू कसं म्हणायचं हे कळत नसतं। तेवढ्यात त्याला एक फोन येतो आणि तो फोन रिसीव्ह करण्यासाठी तो घराबाहेर पडतो आणि तिकडे कलाच्या फोनवर तिच्या आईचा म्हणजे मिसेस खऱ्यांचा फोन येतो आणि ती तिला सांगते की पाटीलबाईची ऑर्डर जी आहे ती मडक्यांची, त्याकरता मी रॉकेटसोबत मडके तुझ्या घरी पाठवलेत, तू ते बोलून घे आणि काय करायचं ते बघ मडक्यांचं। आणि इकडे अद्वैत जेव्हा बाहेर तो फोन रिसीव्ह केल्यानंतर त्याला दिसतं की बाहेर खूप सारी मडकी आहेत। मग तो ना त्याची क्रिएटिव्हिटी दाखवतो, त्या मडक्यांवर तो थँक्यू असं लिहितो आणि तेवढ्यात कला बाहेर येते आणि ती बघते की अद्वैतने याच्यावर थँक्यू हे शब्दवर लिहिलेत। ती भयंकर चिडते आणि त्याला म्हणते मला आत्ताच्या आत्ता ही मडकी पहिल्या करून दे। आणि मग अद्वैत घाबरून मडकी उचलला जातो आणि त्याकडे मडकं पडतं आणि आणखी कला चिडते आणि त्याला रॉकेटला घरात जायला सांगते। मात्र घरात रॉकेट आणि अद्वैत कलाविषयी बोलत असतात आणि त्याच वेळेस आबा तिथे येतात आणि दोघांचं बोलणं ऐकून अद्वैतला काय झालं ते विचारतात। अद्वैत त्यांना सगळं सांगतो की मला कलाला थँक्यू म्हणायचं होतं, त्याकरता मडकर मी शब्दवर लिहिली, पण कला भयंकर चिडली आणि मला तिला कसं करून थँक्यू म्हणायचं आहे। मग आबा म्हणतात एक काम कर, तू तुझी मदत करायला जाच। मग अद्वैत म्हणतो नाही बाबा, ती खूपच चिडेल माझ्यावर। आबा म्हणतात काही काळजी टेन्शन घेऊ नको, तू एक काम कर, तिला ना असं सांग की काउन्सलरने आपल्या सगळे काम एकसाथ करायला सांगितले म्हणून तुझी मदत करायला आलोय आणि तू तिकडे मदत करायला जा, इकडे मी तुमच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन करून ठेवतो। आणि त्याप्रमाणे अद्वैत बाहेर मदत करायला जातो आणि कला त्याला बघून आणखी चिडते। मात्र तो म्हणतो आपला काय सांगितलंय काउन्सलरनी की आपण दोघे सगळे कामं एकसाथ करायची आहेत, म्हणून मी तुझी मदत करणार म्हणजे करणारच। मग कला त्याला छोटी मोठी कामं करायला होते आणि आता घरात जा म्हणते। मात्र तो घरात जातच नाही आणि तिथे बसून तिची मदत करायला लागतोच। आणि इकडे सोहमच्या रूममध्ये मात्र अनामिका कोणाशी ती फोनवर बोलत असते आणि ती बघते की सोहमची आई तिच्या रूममध्ये येते। लगेच ती फोन कट करून अशी सॅड मूडमध्ये बसते। मग सोहमची आई तिला विचारते की काय झालं, सोहमने तुला मारलं होतं का, तो हात बरा आहे का तुझा, आणि सोहम कधी आला, रात्री पिऊन आला होता का, असे 2-4 प्रश्न ती विचारते। मग अनामिका मनात विचार करते मला वाटतं आज सोहमबद्दल बॉम्ब फोडूनच टाकावा, म्हणून ती सोहमबद्दल काहीतरी सांगत जाणार। तेवढ्याच बाथरूममधून सोहम बाहेर येतो आणि त्याला बघून सोहमची आई तिथून निघून जाते। आणि तेवढ्याच मित्रांनो राहुलच्या फोनवर गौरवचा फोन येतो आणि तो फोन रिसीव्ह करण्यासाठी राहुल देखील घराबाहेर पडतो आणि त्याला बघते कला। मग कलाला संशय होतो की ह्याला कोणाचा फोन आला, हा कोपऱ्यात का बरं चाललाय, म्हणून ती त्याला फॉलो करत आहे। तर राहुल गौरीशी बोलत असतो, गौरव त्याला म्हणत असतो की आपण ना या केसमधून सही सलामत सुटलो, पण अद्वैतला आणि कलाला एवढं सहज सोडायचं नाही आहे, पण आज आपण सेलिब्रेट करू, तू संध्याकाळी माझ्याकडे ये। आणि कोणाशी थँक्यू वगैरे बोलताना कला राहुलला ऐकते आणि राहुल फोन कट करतो आणि तिला म्हणतो की काय नाही, घरात रेंज येत होती म्हणून बाहेर आलो मी। मात्र कलाला अजूनही राहुलवर संशय आलेला असतो, म्हणून ती घरात येते आणि घरात तिला आल्यानंतर आबा विचारतात की कला काय झालं, एवढं कसं विचार करते। मग कला आबांना सगळं सांगते की मला अजूनही वाटतं की तो वेंडर ना कोर्टामध्ये खोटं बोलला, नाहीतर जजनी पण त्याला विचारलं नसतं ना की तुझ्यासोबत अजून कोणी आहे का म्हणून। मला राहून असं वाटतं की अजून कोणीतरी त्याच्यासोबत होतंच। मग आबा म्हणतात ठीक आहे ना, सत्य आहे ते, सत्य एक ना दिवस बाहेर पडेलच, तू काळजी करू नको। आणि ह्या दोघांचं बोलणं राहुलची आई ऐकत असते। ती मनात विचार करते काहीतरी एक मोठा प्लॅन करावा लागेल आणि ह्या दोघांची तोंड म्हणजे करायचं तोंड तर कायमचं बंद करावं लागेल। आणि मग राहुलची आई बघते की रॉकेटना काहीतरी बॉक्स घेऊन आलाय आणि आबा आणि रॉकेट सोहमच्या बेडरूममध्ये गेलेत, म्हणून ती दार उघडून बघते तर आबा आणि रॉकेट म्हणून त्यांची रूम सजवत असतात। आणि मग ती विचार करते ह्या मेणबत्त्यानेच आता मी एक असा प्लॅन करते आणि सगळीकडे आगच लावून टाकते। तरी मित्रांनो इथे आजचा हा भाग संपतोय। तुम्हाला आजचा भाग कसा वाटला लाईक आणि शेअर करून कमेंट करायला विसरू नका आणि उद्याच्या धमाकेदार भागासाठी चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका। भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत काळजी।